नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हा आहे मंगळवारचा दिवस आणि मंगळवारच्या दिवशी आम्ही गेलेलो होतो देवदर्शनासाठी. आता देवदर्शनासाठी जाण्यासाठी ना आम्हाला असं काही म्हणजे आधीमध्ये आम्ही जात नाही, कारण की ज्यावेळेस फौजी लोक घरी येतात ना, म्हणजे आमचे जे तिघंजण फौजी आहेत ना घरातले, तर ते घरी आल्यानंतरच आमचं असं नियोजन ठरतं, कारण की आधींमध्ये फक्त आम्ही जात नाही कधी. तर माहेरी वगैरे गेल्यावर जर तिथून कोण जाणं असेल तरच मग आम्ही जातो, नाहीतर आम्ही जात नाही. आणि एका दुसऱ्या सणवार असेल किंवा बाबांनो आत्ता जायचंच आहे देवाला, तर त्यावेळेस जात असतो. पण आवर्जून असंच आम्ही जात असेल ना, तर ते घरातली फौजी लोक आली ना मग आम्ही जातो. तर तसंच झालेलं नियोजन. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अश्विनी दिसणार नाही, कारण अश्विनी आणि स्वयं दोघेजण आलेले नव्हते. आधीच मी तुम्हाला सॉरी म्हणते, कारण की हा व्हिडिओ खूपच लेट पडत आहे. हा व्हिडिओ गुरुवारी पडतो आणि हा व्हिडिओ आहे मंगळवारचा. तर मंगळवारचा आम्ही गेलेलो होतो आणि आमच्या ध्यानात फक्त एवढंच होतं की मंगळवारची खूपच गर्दी असेल चिंचणीला. पण गेल्यानंतर असं एवढं काही वाटलं नाही की बाबांनो जास्तच गर्दी आहे. आणि दर्शनसुद्धा अगदी निवांत झालं. होती थोडीफार, पण एवढी म्हणावीशी नव्हती. पण दर्शनसुद्धा इतकं छान झालं ना, गेल्यासारखं व्यवस्थित अगदी म्हणजे कृष्णाला की नाही देवीच्या पायावरती घालायचं होतं. आणि पायावरती घालायचं होतं म्हणजे आम्हाला वाटलं की होतं की नाही, ते दर्शन तरी भेटलं तरी बास झालं असं आमच्या डोक्यात होतं, कारण की अमावस्यासुद्धा तोंडावरच आलेली होती. मग म्हणलं मग ठीक आहे, कारण की जेवढ्या वेळेस आपण लवकर जाऊन येईल तेवढ्या वेळेस लवकर होतं. मग आम्ही निघालेलो सकाळचे 8:30 पावणे 9च्या दरम्यान निघालेलो घरातून. पण लवकरच आम्ही पोचलो तसं, कारण की चिंचणी करून आम्ही पुढे जाऊन आदमापूरला जाणार होतं. तर मग असं आमचं नियोजन चाललेलं होतं. आणि इथं ना जातानाच चिंचणीला नदी लागते ना, तर त्या नदी आता सगळ्यांनाच माहीत असेल. तर मग तिथं नारळ द्यायचा असतो. मग आत्ती ते सगळेजण उतरलेले आहेत खाली आणि मग नारळ देत होते. आणि शिवमा आमचा मग तिथं मागं लागलेला की मी पण येणार म्हणून. मग तिथं गेल्यावरती म्हणजे हातपाय वगैरे, पायावर पाणी वगैरे घेतात ना, तर ते सगळं केलं. आणि मग नंतर मग ते मागायला, तर दिदी काही गेली नव्हती. परत दिदी आणि मागणं गेली, कारण की ती म्हणली की तुम्ही अगोदर जाऊन या, कृष्णाला मी घेते. मी काही नदीकडे गेलेली नव्हते. आणि नंतर मस्त असं दर्शन वगैरे घेतलं त्यांनी, नारळ वगैरे सोडून दिला, साखर वगैरे ठेवली आणि नंतर मग ते निघून आलेत गाडीत. आणि नंतर असा आमचा पुढचा प्रवास चालू झालेला होता. आणि नदीला पाणी पण भरपूर असं होतं. आता नदीला पाणी ह्या भरपूरच असतं, सगळ्यांना माहीतच आहे. मी चिंचणीमध्ये पोचल्यावर पहिल्यांदा तर हातपाय तोंड धुवून घेतले, कारण की नाही तसंच देवाला जात नाही कोण. पहिल्यांदा तर हातावर पायावर पाणी घेतात, तोंड पुसून घेतात आणि मगच आज जातो. आणि आम्ही पण तेच केलं. नंतर इथं नारळ फोडून घेतले बाहेर. आता सगळ्यांचे नारळ म्हणल्यावर तर जास्त होते, जास्त नारळ होते म्हणल्यावर ना प्रत्येकाला पाणी तर दिलेलंच होतं त्यांनी. आणि नंतर असे नारळ वगैरे वाढवून घेतल्यानंतर आमचा देवदर्शनाचा प्रवास चालू झाला.
मध्ये गेल्यावरती की नाही तिथं जास्त असं व्हिडिओ वगैरे काढून देत नव्हते किंवा फोटो वगैरे काढून देत नव्हते. मग काय म्हणलं राहू देत, मग दीदीला म्हणलं, तरी पण दीदीनं त्यातनं हा छोटासा व्हिडिओ केला, कारण की हा क्षण पुन्हा नाही देवीच्या पायावरती कृष्णाला घालताना की नाही तो क्षण तिनं कॅप्चर केलेला होता. आम्हाला पण जास्त आवडला. आणि कृष्णाने येताना की नाही जो देवीला पाळणा घातलेला होता आत्तीनं, तर तोच पाळणा घेऊन उचललेला त्यानं आणि नंतर मग तो पाळणा ठेवून दिला. असं माझा हा कृष्णा. तर नंतर तो पाळणा तिथं ठेवला आणि प्रत्येकाला एवढं हसू आलं की बाबांनो, कृष्णानं दिलेला पाळणा परत तोच त्याने उचलला आणि त्यात भंडारा वगैरे होतात. नंतर जे पेढे वगैरे आणलेले होते ना प्रसाद, तो सगळ्यांना तिथं वाटल्यानंतर ना थोडासा घरी पण न्यायला ठेवला आणि मग सगळ्यांना तिथं वाटलेला होता. आणि मस्त असं देवाचं दर्शन झाल्यानंतर इतका आनंद झाला होता ना, खूप दिवसातून देवाला आले होतं आणि माझ्या कृष्णाचा हा पहिलंच देवदर्शन होतं की बाबांनो एवढ्या लांब आलो आहे देवदर्शनाला. मग सगळेजण इथं बसलेलो होतो निवांत जरा थोडा वेळ. आणि नंतर मग काय निवांत थोडा वेळ झाल्यानंतर आम्ही गेलो थोडंसं प्रसाद घ्यायला. म्हणजे प्रसाद इथं असतो मला तर पहिल्यांदाच माहीत झालं. म्हणजे आत्ता त्यांना माहिती होतं इथं प्रसाद असतो, भेटतो आणि इथं खाऊन जायचं म्हणून. आणि मग नंतर मग आम्ही प्रसाद खायला गेलो. इथं मस्त अशा देवीच्या मूर्त्या वगैरे होतात आणि इतकं छान सजवलेलं होतं की बोलायचं कामच नाही. तुम्हाला सुद्धा आवडलंच असणार हे. आणि हे कसं सजवतात मला तर कधी कधी प्रश्नच पडत असतो. आणि नंतर मग गेलो प्रसाद घ्यायला. प्रसाद वगैरे खाऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा म्हणलं दर्शन घ्यावं आणि आपली जे आहे ना पुढचा प्रवास, त्या प्रवासाला लागावं. नंतर दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग मला घ्यायचं होतं घोंचं. आता घोंचंही मला कृष्णा आणि स्वयंसाठी घ्यायचं होतं. आता हिराई घ्यायला लागलेली, म्हणजे ही आजी जी आहे ना ती आमच्या शेजारचीच आहे, म्हणजे तिला आम्ही हिराई म्हणतो. तर ती हिराई आहे ना, तर ती तिच्या नातवाला घ्यायला लागलेली. मनात होतं की अजून एखादं घ्यावं, कारण की मला ना कृष्णाला घोंचं घालायला इतकं छान आवडतं ना. आणि आम्ही पोचलेलो तर आदमापूरमध्ये. नंतर कापूर नारळ 50. नारळ कितीला आहे सांगा? 40 रुपये साखर कापूर झाला. काही कमी नाही करणार, जादा घेणार आहे. 40 रुपयाला नारळ. नारळांची किंमत ऐकून तर अक्षरशः कळायचंच बंद झालं, कारण की नाही मम्मी येणार होती आणि माहेरी माझ्या तर नारळाची झाडं आहेत. मग मम्मीला सांगितलेलं होतं की नारळ आहेत ना, तर तू नारळ येताना घेऊन ये. मग तिला येताना आणायचं होतं, पण तिचं अचानकच कॅन्सल झालं. का झालं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. आणि नंतर ना सगळं देवदर्शन वगैरे छान करून घेतलं आणि नंतर आम्ही लागलो जरा बाहेर इकडे तिकडे व्हायला, कारण की जाताना प्रसादसुद्धा घ्यायचा होता. नारळ वगैरे वाढून घेतलेले होते ना. आणि नंतर मग पेढे वगैरे वाटायला सुरुवात केली. आणि मग इथे सुद्धा घरच्या देवाला 2 पेढे ठेवले आणि मग इथं वाटायला चालू केली. आणि नंतर मग सगळं दर्शन वगैरे झालं आमचं मस्त. इथं चाललेली प्रत्येकाची मजा की बाबांनो आम्हाला सुद्धा कवल लावायचं आहे. मग प्रत्येकजण येत होता आणि कवल लावत होतं, पण कोणाचा लागला असं नाही, कोणाचाच कवल लागला नाही. तर ठीक आहे म्हणलं, जाऊ दे, नशिबात जे असेल ते घडायचंच आहे आणि नशिबात नसेल ते घडणार नाही. देवाला जेवढं द्यायचं असतं ना तेवढंच तो देत असतो. नशिबाच्या पुढे त्याचंही आपलंही काही चालत नाही आणि त्याचंही काही चालत नाही. आता दर्शन वगैरे मस्तपैकी झालं. थोडीशी इकडे तिकडे खरेदी वगैरे केली. काळा दोरा वगैरे घ्यायचा होता आणि ह्या मूर्तीपाशी मला तर फोटो जास्तच करून काढायचं होतं, कारण की नाही माझी खूप इच्छा होती की इथे मला फोटो काढायचा आहे म्हणून. तुम्ही जरी आला तर तुम्हीसुद्धा नक्की काढून घ्या. आणि चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत बाय.